देशातली सगळी जी डेव्हलपिंग महानगरं आहेत त्याच्यापैकी फार कमी महानगरं ही भाजपच्या ताब्यात आहेत. चंदीगडचा महापौर त्यांनी कसं आणलं हे सगळ्यांना माहिती आहे. दिल्ली आत्ताच त्यांच्या ताब्यात आलेलं आहे. बंगळुरू त्यांच्या ताब्यात नाही, चेन्नई त्यांच्या ताब्यात नाही, कोलकाता त्यांच्या ताब्यात नाही. एकटं ते अहमदाबाद आहे आणि म्हणून तिकडे किती जीव तुटून पडलेला आहे हे आपण सगळे पाहत आहोत. आणि म्हणून त्यांना ती मुंबई सुद्धा हवी आहे आणि मुंबई सोबतच त्यांना ते ठाणे सुद्धा हवं आहे. जोवर तुमची महानगरपालिकेमध्ये सत्ता येत नाही तोवर ते ट्रिपल इंजिननुसार मी सांगेन ती पूर्व दिशा आणि मी सांगेन ते इथे कामं होणार, मी सांगेन त्याचं इथे काम होणार, हे त्याशिवाय तुम्हाला रेटता येणार नाही. आणि त्याशिवाय भाजपला जे वरचं त्यांचा कॅप्टन जो सांगत आहे ते जर तुम्हाला ग्रासरूट लेवलपर्यंत करवून घ्यायचं असेल तर मग टॉप टू बॉटम तुमची ती सत्ता हवी. आणि म्हणून त्यांचं हे लक्ष आहे की ठाणे पण आपल्यात. आज मला एक नवल हे पण वाटतं की एकनाथ शिंदेच्या भाषणांमध्ये ते एवढा नरेंद्र मोदींचा उल्लेख करतात जे मी अगेन म्हणजे अगदी ठळक शब्दात मला बोलताना करता येणार पण म्हणून मी हे सांगून करतेय की मला असं वाटत नाही की बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा वाजपेयींनी किती सरकार छान चालवलं आणि वगैरे वगैरे असे काही बोलले असतील किंवा उद्धव ठाकरेंनी मोदींनी कसं काय काय केलेलं वगैरे हे सगळं काही बोलत असतील. तुम्ही तुमच्या पक्षांचे ज्या वेळेला मेळावे असतात त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला मोदींची स्तुतीसुमनं बोलावी लागतात, करावी लागतात, केंद्र सरकार कसं काम करत आहे वगैरे याचे जास्त दाखले द्यावे लागतात. त्याच्यातनं कुठेतरी दिसून येतं की तुम्हाला त्यांना मर्जीत ठेवायचंय. काय मजबुरी आहे शिंदेची की त्यांना सतत मोदी आणि शहांचं नाव घ्यावं लागतं. विशेषतः शहांचं नाव ते जास्त वेळ घेतात. मोदींचं पण कृपा आशीर्वादाने ते आलेले आहेत हे त्यांनी स्वतः मान्य केलं. ज्या वेळेला त्यांनी तो जय गुजरातचा नारा दिला तो तेवढाच व्हायरल झाला. ती शेवटची 3 सेकंद तेवढी व्हायरल झाली. पण त्या भाषणामध्ये त्यांनी अमित शहांचं जे कौतुक केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हणून दाखवलं की तिथे मोदी होते पण अमित शहा सुद्धा आपल्या पाठीशी होते. हे सगळं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे त्या महाशक्तीची नेमकी व्याख्या काय होती ती त्या भाषणात 7 का 10 मिनिटांचंच ते भाषण आहे. पण ते जय गुजरातमुळे तेवढंच व्हायरल झालं. त्याच्या आधीच्या भाषणात हे सगळं होतं. शिंदेची काय मजबुरी आहे की त्यांना एवढं अमित शहा आणि मोदींचं कौतुक करावं लागतं कारण की आणि ते मग ते त्यांचं कौतुक करतात आणि ते काय इथले नेतृत्वाशी भाजपच्या फडणवीसांशी मात्र स्पर्धा करत राहतात. असं काय? कारण की एक अधिष्ठान लागतं तुम्हाला कुठलं तरी नतमस्तक होण्यासाठी.